तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला भव्य मोर्चा काढणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका देखील सतेज पाटील यांनी केली। न्यायालयाऐवजी रस्त्यावरची लढाई लढूया असा निर्धार देखील सतेज पाटील यांनी बोलून दाखवला। 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल। आज आमदारांचा पाठिंबा आहे, काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे। कुणासाठी अशा 80,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतोय? सत्ताधारीतले मंत्री इथं सांगतायत की रस्ता होणार नाही आणि सत्ताधारीतले आमदार इथं बैठक घेतात कोल्हापुरात की रस्ता कसा फायदेशीर आहे, कसा होणार, आणि म्हणून या महाराष्ट्रातला शेतकरी बळी पडणार नाही। शेतकऱ्यांना देशोधडी धरणारा हा प्रकल्प आहे आणि तो आम्हाला नको आहे।